चला चटपटीत वांग्याची भाजी तयार करू। त्यासाठी वांग्याच्या फोडी करून पाण्यात टाकून ठेवल्यात। मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं 10 ते 12, हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेतलं। कढईत भाजीसाठी तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली। मोहरी फुटल्यानंतर तयार केलेलं वाटण टाकलं। वाटण छान असं परतून घेतलं। वाटण परतून झाल्यावर यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, हळद टाकून घेतली आणि ते सुद्धा छान असं परतून घेतलं। तयार केलेल्या वांग्याच्या फोडी यामध्ये घातल्या। आता त्या छान अशा परतून घेतल्या। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं। भाजी शिजण्यासाठी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं। खोलगट झाकण यावर ठेवून घेतलं आणि त्यावर पाणी टाकून घेतलं। 5 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि भाजी शिजवून घेतली। 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून घेतलं। यामध्ये चमचाभर शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। परत यावर झाकण ठेवून घेतलं आणि 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घेतली। चटपटीत चवीची वांग्याची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।